श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जय. गंगागिरी महाराज, जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. गुरु पांडुरंग दादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव तुळशीनाथ महाराज की जय. जय. पोटी जन्माची रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग, राणी वसती औषधी तरी का म्हणाव्या निरापराधी, तैसे शरीराचे नाते तुका म्हणे सर्व आपते. देवाधिदेवा जगत्रय देवा पर्यशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नामय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुभटा. पोटी जन्मती रोग तरी का म्हणावी आप्तवर्ग, पोटामध्ये रोग उत्पन्न होतात म्हणून त्यांना आप्तवर्ग म्हणावे काय. अथवा हे रोग आयांच्या पोटी जन्म घेणारी मुले आहेत असे म्हटले तर त्या रोगास आप्त कसे म्हणता येईल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपल्याला आजार होत्या ना, आता त्यांच्या हिशोबाने समजा पोटात काही आजार झाला, फोन म्यूट करा. पोटामध्ये आजार निर्माण झाला, मग त्याला आप्त म्हणता येईल का, म्हणजे आपलं मूल म्हणता येईल का त्याला. नाही. याच्यातून काय सिद्धांत सांगायचं तो आपण. जसं आईच्या पोटात आपला जन्म घेतो ना, त्याला म्हणतो आपण मुलं आमची, तसं रोगाला म्हणता येत नाही ना. नाही ना. रानामध्ये अनेक जातीच्या वनस्पती असतात म्हणून त्या काय निष्फळ झाल्या. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे शरीराचा संबंध असल्यामुळे सर्व एकमेकाचे आप्त आहेत. आपण एकमेकाचे आप्त शरीराच्या संबंधाने आहोत. आपली हे जे नाते कशाचे नाते, देहाचे नाते आहे ना. हा. देहाच्या संबंधाने आहे हे सगळे नाते. कोण कोणाचं काय असतं, सगळे नाते देहाच्या संबंधाने. नवे शब्द एक दिवशी सांडी घेऊशी कोणाला, झाली माझी वय खरी विश्वंभरी व्यापक, मोकलिले जावे बाणे माता जेने वाहिला, आता इथे कैसा तुका बोले शिक्का सुमिता. माझा शब्द एखाद्या अर्थाला सुचविणारा अगर टाकणारा असं एक दिवशी नाही, तर माझी वैखरी विश्वंभराचे ठाई व्यापली गेली आहे.
म्हणजे ते विश्वंभराला सुचवित आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून जी वाणी आहे, त्यांचा जो उपदेश आहे, मेघवृष्टीने करा उपदेश म्हणले, म्हणून त्याला संत ही पदवी आहे ना. संत तेच सांगतात, महावाक्यच सांगतात, पण वेगळ्या सगळ्यांना उपयोग येतं ना. असं मेघवृष्टीने करा उपदेश असं. ज्यावेळेस जास्त समाज आहे त्यांना सांगायचं महावाक्यच, पण सोप्या भाषेत सांगायचं. महावाक्यच सांगायचं पण सोप्या भाषेत सांगायचं. अमर तुम्ही अमर आहे माझं म्हणू नका, महावाक्यच आहे ना ते. फक्त जास्त समाज आहे ना, हजारो समाजाला ज्ञान सांगायचं, मग त्याला मेघवृष्टीने करा उपदेश. मेघ सगळ्यांकरता पडतो ना पाऊस. जसं आपल्याला वैयक्तिक संतांनी जो उपदेश केलाय महावाक्याचा, तोच फक्त सोप्या भाषेतून सगळ्यांकरता. मी वासुदेव तत्वता देवची वरी, देवची वरी तुम्ही. हे काय महावाक्याची फक्त भाषा सोपी करून सर्वसामान्य जीवाला सांगितलं, पण ते ज्याच्याकडे महावाक्य त्यालाच कळत होती नाही का. त्याचा खरा अर्थ सगळ्यांना लागत नाही ना. याच्या अगोदर काय आपण ऐकत नव्हतो का, वाचित नव्हतो का, थोडं कळत होतं काय, डोळेच नव्हते ना. आंधळ्या माणसाला काय काही दिलं त्याला काय कळत आहे. दृष्टी. मग महाराज म्हणले, हा शब्द एखाद्या अर्थाला सुचनागर टाकणार आहे, म्हणजे असं व्यापक आहे. आमची अशी गाथा सगळ्यांकरता व्यापक आहे, म्हणून सगळ्यांकरता आहे ना. त्याची होते ठराविक लोकांकरता नाही ना. तर माझी वैखरी विश्वंभराची ठाई व्यापून गेली आहे. हे माझी जी वाणी आहे, विश्वंभर शब्दाचा अर्थ सगळ्या विश्वाला भरण पोषण करणारा. विश्वंभर इतकं व्यापक, म्हणजे तुकोबराय तेवढेच झालेले आहे ना. अनुरणीया थोकडान तुका कशा एवढा व्यक्ती. ते आपण काय पाहिलं, व्यक्ती. देवापेक्षा संतांची व्यक्ती मोठी आहे ना. देवाला अंतःकरणात तिने धारण केलं म्हणल्यावर मग अंतःकरण मोठं लागत ना. डोकं मोठं लागत का टोपी मोठी लागती? टोपी. थंडीची आपण टोपी घालतो वरून, डोक्यावरून, डोक्यात नाही वरून. मग टोपी मोठी असते ना. मग ज्याने देवाला धारण केलंय आतमध्ये, संतांची व्याप्ती किती मोठी आहे. देवाच्या आधीचे म्हणले ना मी, आणि म्हणजे किती मोठे, जेवढं भगवंताचं स्वरूप व्यापक आहे त्याच्यापेक्षा मोठे म्हणजे. अर्थात तेवढेच आहे ते, पण धारण केलं म्हणून मोठं म्हणावं लागतंय. ते काही वेगळे राहिलेले नाही देवापासून. व्यक्ती म्हणतात त्याला. हे झाली माझी वैखरी विश्वंभरी व्यापक. ज्याने आपल्या भात्यामध्ये बाण ठेवले आहेत, तो ते बाण धनुष्यात लावून जिकडे सोडेल तिकडे ते बाण जातात. बाणाचं उदाहरण दिलं. तशी माझी वैखरी, जिकडे पाहिजे त्याला मी उपदेश करू शकतो. कीर्तनाच्या, प्रवचनाच्या, भजनाच्या, अभंगाच्या द्वारे.
त्या क्षत्रियाच्या मनावर आहे ना बाण कोणीकडे सोडायचा. हा त्यामध्ये भरपूर बाण आहे. तसं माझ्या अंतःकरणामध्ये भरपूर ज्ञान आहे. मला ज्या वेळेस पाहिजे जिकडे पाहिजे तिकडे ते बाणासारखं मी त्याचा वापर करू शकतो. माझी वाणीच्या द्वारे समाजाचं कार्य केलं ना महाराजांनी. हम्म अंधश्रद्धेवर बोलले असते, भगवंताच्या स्वरूपावर बोलले असते. व्यापक आहे. तर सद्गुरू तुकोबारायांचा देव फक्त मंदिरात नाही. मंदिरातला नाही त्याने असा मंदिरातला देव सर्वसामान्यामध्ये दाखवून दिला ना. हा जगत गुरु तुकोबारायांनी मंदिरात देव फक्त ठेवला नाही, विश्वंभर विश्वव्यापक देव दाखवला सर्वसामान्याला. तुकाराम महाराज म्हणतात, आता ह्या न्यायाने मी बोलत नसून जी काही माझ्या मुखातून अक्षर आहे ती सर्व देवाचं शिक आहे. मग आता शिक, मूळ मुद्द्यावर आलो आपण. आता म्हणते मी नाही बोलत. ते कविता धनी वेगळाच नाही का. हा साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी. लय भारी मंजुळ बोलते, पण ती कोण बोलतंय आतून? आतमधली शक्ती कोणाची? शक्तीमुळे बोलते ना ती. हा आपण कोणामुळे बोलतोय? लय बोललो म्हणले मी त्याला, फणा 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 फार बोलतो. हा. तुला बोलवणारी शक्ती कोणामुळे बोलतो आपण? कोण बोलवतो? साळुंकी मंजुळ बोलत अशी कविता धनी वेगळाच. हे कायम आपा मरे बोलायो तरे. जगद्गुरु तुकोबारायांचं वास्तवात बोलणं, आपलं बोलणं वेगळं. त्यांना पूर्ण निश्चय झालेला का माझ्या मुखातून पांडुरंगच बोलतोय. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठले. अरे माझ्या मुखातून कोण बोलतोय? आणि पांडुरंग बोलतो म्हणून अभंग झाले ना. हा कर्तृत्व भाव नष्ट झालेला, अहंकाराचा विषयच नाही राहिला ना तिथं. हा अहंकार कुठे तिथं? आपण म्हणतो कसं काय झाला आपला कार्यक्रम. आपला नाही म्हणतो मा कार्यक्रम कसं काय झाला. हा आपला काय झालं? ये ना जरा कोबड्या. तुकाराम महाराज म्हणतात, आता ह्या न्यायाने मी बोलत नसून जी काही माझ्या मुखातून अक्षर निघतात ती सर्व देवाचा शिक्का आहे. नाही का? देवच बोलतो माझ्यात. माझ्या मुखातून प्रत्यक्ष भगवान परमात्मा बोलतोय. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी काहीच राहिलेलं नाही. मीपणा नाही, अहंकार नाही, देह तादात्म्य नाही, बाकीचा तर विकाराचा विषयच नाही तिथं. क्षरा होणी वेगळा, तुका होणी वेगळा, अहे बोले विठ्ठल प्रसादी. आता वेगळे झाले ना ते. क्षरा होणी वेगळा, तर अक्षर काहीच नाही राहिला ना. म्हणजे बाहेर पडतं ना. आता वेद तरी काय आहे? आपण म्हणतो वेद 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 वेद. तसं मूळ पाहिलं तर वेद हे पूर्वी ऋषी मुनी जंगलात राहायचे ना. हा आणि मग ते जंगलात राहायचे आणि अशा स्थितीत राहायचे पूर्ण निसर्गाच्या वातावरणामध्ये. काय जे घडतं ते सगळं भगवंताच्या सत्तेनं घडतं आपल्याकडून. या भावातच असं आहे की ते त्यांच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे सगळं.
पूर्वी काय हे होतं का असं? आताच्या प्रेस होते का छापखाने होते का काय होतं? मंत्र हे ते पुढच्या पिढीकडून ऐकून ते पुढं चालत आले ना आतापर्यंत. हा महाराज नाही म्हणले का शास्त्री विद्वान पंडित ऋषी मुनी तुमचे फार उपकार आहे म्हणले, तुम्ही हे वेद आतापर्यंत जतन करून ठेवले. हा मग कशी जतन करून ठेवले? पाठ करूनच ठेवले ना. हा वडिलांनी सगळं पाठ करून ठेवायचं आणि मुलाला देऊन टाकायचं. हम्म त्यांना आयुष्यभर कष्ट करून ते तसे जपून ठेवायचे आणि पुढच्या पिढीला द्यायचे. हा आणि त्यांचा भाव काय होता? हे सगळं भगवान परमात्मा करतो. हम्म मग अशी शुद्ध बाहेर येतं ते. अभंग असं काय असं स्तोत्र असते ते. आपला विषय एवढाच आहे. तुकाराम महाराजांचं तरी मत आहे, माझ्या मुखातून जे अक्षर निघतात ते सर्व देवाचा शिक्का आहे. म्हणून त्याचा परिणाम होतो ना मग. हा आता ते कसं आहे, हेच झालं मग. त्याचा अविनाश बाहेर आलं ते, त्याचा कधीच नाश होणार नाही. गाये नाचे रंगी आसक्ती अद्भुत आहे अंगी, हे तो देणे तुमची देवा, घेवे अखंडित सेवा. अंगी प्रेमाचे भरते निघे उतार चढते, तुका म्हणे वाणी परम अमृताची खाणी. हरीचे गुणानोद गाण्याचे रंगात अद्भुत शक्ती आहे. आता हरीच्या रंगात गाणे होण्याची अंगात मोठी अद्भुत शक्ती आहे, नाही का? हम्म ते प्रत्येकानं अनुभवलेल्या गोष्ट आहे. घरी कधी न चालणारा माणूस दिंडीत किती चालतो. हा आपण ते प्रदक्षिणाला गेलो होतो, कधी न चालणारे माणसं रपारप चालत आहेत. 35 किलोमीटर म्हणजे काय सामान्य अंतर आहे का ते? हा तर ते काय सपाट नाही. कोण मनकेत जाईल तर कोण ते खवेत जाईल, पण रपारप रपारप काय शक्ती आहे ती? हीच शक्ती आहे ना मग. हम्म गायनाची रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी. गायन म्हणजे भजन. गायन करतात गायक हे सुद्धा आहे ना, त्याच्यात सुद्धा शक्ती आहे गायनामध्ये. हम्म हे राग रागिनी ते सुद्धा काय पूर्ण त्याच्याशी तादात्म्य झालं ना, त्याचा विसर पडतो ना. हा आता पूर्वी ते दिवे लागत होते म्हणते ना, हा दीपराग म्हणल्यावर हा शक्ती नाही असं कसं म्हणता येईल त्याच्यात? त्याचा अतिरेक झाला ही गोष्ट वेगळी. आज काय झालं, त्याचा अतिरेक अतिरेक नाही चालत. कालवणाला मीठ किती लागत? प्रमाणात जास्त झाल्यावर काय होतं? खारट होत. तसंच झालंय. या सगळ्या गोष्टी लागतात, पण किती लागत मिठासारखे? हम्म वाद्य लागतं, गायन लागतं, थोडाफार विनोद लागतो, सगळं लागतं, पण किती लागतं? मिठासारखं. हा जास्त झालेलं चालत नाही. आणि आता झाला अतिरेक. हा हं? पण वास्तवात पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा शक्ती आहे, पण भाव पाहिजे. हा भाव पाहिजे. नाचुंगी नाचुंगी नाच, हरी गुण गावत नाचुंगी म्हणजे तसं मोकार नाचून काय होत? मोकार नाचणार आहे किती काही बी, त्यांना कुठे शक्ती तयार होती? हा अरे गाये नाचे उडे आपुलिया छंदी, मनाचे आनंदे आवडी. तो आनंद नृत्य एक कला आहे. नृत्य काय आहे? कला. कला आहे. महाराज म्हणले ना, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदी सर्व सांडोनी माझे वाटे विठ्ठल रखुमाई. हम्म नृत्य सुद्धा एक कला आहे. कीर्तनात अजूनही काही ठिकाणी चक्री भजन पंढरपूरचं जर कोणी पाहिलं असेल तर पायात घोगरा बांधित्यात, ते असं खंजिरी सारखं वाद्य आहे. हम्म असं नाचाते असं नाचाते असं भरपूर नाचाते. गळ्यात छोटा वेण असतो ना, ते चक्री भजन करतात अशा गर 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 करतात.
हे आपला विषय आता एक गाये नाचे रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा. हरीचे गुण अनुवाद गाण्याने. कोणाचे गुण अनुवाद नाही, भगवंताचे गुण अनुवाद. आणि कीर्तनात काय राहतं मग? भगवंताचेच गुण असतात. रंगात अद्भुत शक्ती आहे अथवा हरीच्या रंगात गाणे नाचणे अंगात मोठी अद्भुत शक्ती आहे. फार मोठी शक्ती आहे. तर ते त्या महापुरुषांचं सांगायचे का आता? त्या महापुरुष एक अधिकारी महापुरुष होऊन गेले. त्यांचा कार्यक्रम होता आणि असा कार्यक्रम रंगात आला. भागवतही करायची, ती रामायण करायची, कथा कीर्तन. दादांच्या समोर घडलेला प्रसंग त्या मंदिरामध्ये हनुमंतरायचं असं काहीतरी चालू होतं रामायणामध्ये स्तुतीवाही. पूर्ण एकरूप झाले होते श्रोते बिन सांगणारे एकरूप रामायणामध्ये हनुमंतरायचा प्रसंग. ही शक्ती तिथं प्रगट झाली होती. म्हणजे त्याचं आठवलं एक माणसाला असं हनुमंतरायासारखं त्याचं नाव मारुतीच होतं म्हणले. त्याच्यामध्ये अशी शक्ती तयार झाली ना हनुमंतासारखाच तो एकदम सगळे हावभाव करायला लागला. पूर्ण असं उंच उड्डाण करायचा तो असा. म्हणजे त्यात ती शक्ती तयार झाली ना. मग तात्या म्हणले शांत व्हा म्हणले माणूस तुम्ही. म्हणजे हनुमंतरायाचा आवेश त्याच्यामध्ये प्रगट झाला. शक्ती त्या आवेशामध्येच तो हनुमंतरायच झाला ना. कशामुळं? हरीचे गुणानुवाद गाण्याने रंगात अद्भुत शक्ती आहे अथवा हरीच्या रंगात गाणे नाचणे अंगात मोठी अद्भुत शक्ती आहे. त्या भावातच आता तुम्ही ते रामायण ऐकलेलं नाही तेव्हा ऐकलेल्या भागात रामायण चालतं वर्षभर. एक जण सांगतो, एक जण वाचितो. जसा प्रसंग येईल तसे ते हावभाव करून हे करतात. लक्ष्मण शक्तीच्या टायमाला रामाचा संवाद चालतो त्यावेळेस जसं काय हात उठ चाललाय शीतशुद्धी करायला. म्हणजे म्हणून त्याला नाव दिलंय भावार्थ रामायण. त्या भावातच जाऊन हात बीत करून पार एकदम असे जस काय त्याच भावात घेत शक्ती तयार होत असती ती. अहो देवा हे तुमचं दे नाही म्हणले. ती शक्ती काय आहे अंगातली मोठी अद्भुत शक्ती तुमचं दे नाही म्हणले. अहो देवा हे तुमचे देणे आहे म्हणून तुम्ही अशा प्रकारची सेवा आमच्याकडून सर्व काळ घ्यावी. आमच्याकडून सेवा घडती तुमच्यावाली कृपा तुमचीच आहे. ही तुमची कृपा आहे. त्या सेवेमुळे अंगामध्ये हरीच्या प्रेमाविषयी जो भर असतो तो कमी होत नाही. जे लोक थकेल लोक दिंडीत चालत सारखे तर ते सोडून थकेल. आता हे माऊलीच सोहळ्यात दाखवतात फार वाकडे होईल कसे मुडके टोडके. त्या मस्तीमध्ये 20-20, 25-25 किलोमीटर चालतात. शक्ती आहे ना ती. प्रेम आहे ती, प्रेमाची शक्ती आहे. भावात चालते ते. पाय कसे झाले तिकडे लक्षच नाही राहत. फक्त लक्ष सगळं त्या भजनाकडे असतं. मन रसा बरोबर चाललं पाहिजे फक्त. सोडून पहा तुम्ही. रस सोडला का गंमत बिघडलीच. मग भजन सुटलं लगेच पायाकडे लक्ष जात. मग पाय दुखतील पुढे काय होईल काय. लक्ष तिकडे गेलं मन काही होत असं. मन जर त्याच्याशी एकरूप झालं त्या भजनाशी ना चालतच राहते ते पाय. लक्षच नाही त्याच्याकडे.
त्याशिवाय अंगामध्ये हरीच्या प्रेमाविषयी जो भर असतो तो कमी होत नाही, उत्तरोत्तर वाढतच असतो. तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे चिंतन करणारी वाचा ही परमामृताची खाणे. परमामृत ही जी वाचा आहे ना, देवाचं चिंतन करणारी, हा ती परमामृताची खाणे म्हणली. मग खाण संपत असते का? नाही ना. काहींचं बोलणं ऐकावंच वाटत नाही बघ. हा सहज तरी महात्मे बोलले तर ऐकावंच वाटतं का? अमृताची खाण आहे ना म्हणले ते. हा वाणी पवित्र झाली, देह पवित्र झाला, वाणी पुण्यवंत झाली ना. ती काय अशी गुटकी फिटकी खाऊन झाली का? नाही ना. तर बरेच कारण सांगितली माऊलीनं. माझ्या सत्यवादाचे तप सांगितले. हा जीवदे अच्युत सर्व काळ. अमृत बाहेर नाही येईल तर काय येईल? हा मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी. देव जर देवाच्याच कारणी लागलं तर बाहेर काय येईन? अमृत नाही येईन तर काय येईन? हा अखंड सोळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता हे पहा. आपल्याला जे महात्म्यांचं सहज बोलणी हितोपदेश काय असतं. आता ज्याला तो लाभ मिळाला त्याला मिळाला नाही का? हा अनुभवले गोष्टी त्याच्यामुळं मग वाणी तशी कशी होईल त्याला महात्म्याने किती सांभाळला असेल त्या वाणीला. गायनाची रंगी शक्ती अद्भुत रे अंगी देतो देणे तुमचे देवा. घ्यावी अखंडित सेवा. अंगी प्रेमाचे भरतेने घे उतार सरस. का म्हणे वाणी परमामृताची खाणी. माप म्हणे मी माविते बरी जणी ठेवी रीते. देवा अभिमान नको माझे ठाई देऊ सको. दिशी चाले शिकारी ते कोण देखी रंका. हाती सरदोरी तुका म्हणे त्याची थोरी. माप म्हणते मी मोजणारे आहे, पण मोजणारा जो धनी आहे तो ते भरतो आणि ओतून रिकामी ठेवतो. अहो देवा माझ्या ठिकाणी अभिमान होऊ देऊ नका. देशामध्ये स्वामीचा शिक्का चालतो नाही तर राजाचे शिक्क्याशिवाय रंका कोण फुकट दिसेल विचारित नाही. माप राहताना मोजायचं त्याला आपण आदुली म्हणतो. हा ज्याच्या भागात वेगळं नाव असतील काही हा त्यांच्याकडे आदुली म्हणतात तिकडं. हा त्या आदुली म्हणजे मीच मोजित आहे. हा मोजणार वेगळाच राहतो ना. ते काय रिकामा होते ओतून दिलं भरतय बिन रिकामाही होतय. तसा माऊलीनं म्हणला ना याला देव म्हणजे मी साडी. साडा तर कळत असेल ना. माथा हातू ठेवेला नाही बीजची वाहिले म्हणजे सद्गुरूंनी केले कोडी. पेरलं ना मग साडा पेरीत का पेरणारा वेगळा असतो. तुला निसत एवढं खेड्यात राहिलं नसल्यामुळं जुन्या पाबरी वेगळ्या काय आता पाय सगळं ऑटोमॅटिक निघालंय. आता ते दृष्टांत गेले आणि सगळंच गेलं. देशामध्ये आता हे पैसे जे आपले चालतात त्याच्यावर गव्हर्नर जसे काय म्हणून चालतंय ना. नाही तर कोण ओळखेल मग. तसे कागद
ट्रक भर दिली तर कोणी घेईन का ते कागद? नाही. नाही ना. त्याच्यावर शिक्का आहे ना. हम्म. त्याच्यावर शिक्क्याला महत्व आहे गव्हर्नरचा. खोटी नोट नाही चालत तर. म्हणजे देशामध्ये स्वामीचा शिक्का चालतो नाही तर राजाचे शिक्क्याशिवाय रंग कोण फुकट देखील विचारित नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या हातात सत्तेचे सूत्र आहे तोच मोठा आहे. सत्ता शक्ती आहे. सत्ता ही एक हम्म. सत्ता एक शक्ती आहे मोठी. हा. पैसा शक्ती आहे. अंगामध्ये ताकद शक्ती आहे. कामं होतात ना शक्तीनं. हा. कागदासारखाच कागद आहे. त्याच्यामध्ये किती शक्ती आहे. हम्म. 2000ची नोट. एका नोटामध्ये किती काय कागद घ्याय भेटतील तसे. हा. ते शक्ती आहे. कोण सांगायला गेले होते देश होते झाले वारे हाती माप. समर्थ तो माझा बाप कोणाची सत्ता झाली वाचा बदलता. तुका म्हणे या निशे माझे निरसले भय. देश देशांतरी कोण उपदेश करायला गेले होते. जो माझा बाप समर्थ विठ्ठल त्याच्या सत्तेने आम्ही उपदेश वाऱ्याच्या हाताने त्याच्याच कृपेने सर्व देश व देश पसरून दिला. म्हणजे आम्ही एका देशातील लोक सर्व देशात सर्व लोकांना कळला. वाऱ्या हाती झाले सज्जनाचे माप. हा. एक आम्ही कुठे गेलो होतो म्हणले पण आमचा बाप समर्थ देव समर्थ आहे. हा. समर्थ कोण आहे? देव. भगवान परमात्मा समर्थ आहे. संतही समर्थ आहे. संत देव वेगळे नाहीच. समर्थ समर्थ म्हणजे सगळी शक्ती ज्याच्या हातात आहे त्याला समर्थ म्हणतात. स्वामी म्हणजे मालक. हा. जय जय रघुवीर समर्थ. जो माझा बाप समर्थ विठ्ठल त्याच्या सत्तेने आम्ही उपदेश वाऱ्याच्या हाताने. तर वारा म्हणल्यावर मग काय त्याला काही लागत आहे का? काही नाही. माध्यम नाही लागत. नको तुमच्यावाला काही ते मोबाईलचे काय काय ते लागत नाही. लाऊडस्पीकर लागत नाही. वाऱ्या हाती माप चालते म्हणजे आमच्यावाला वशिला फार मोठा आहे. हम्म. पण ते काय फक्त एका देशात असं नाही सर्वत्र आहे ना देव. हा. त्याच्याच कृपेने सगळीकडं इथं केलेला उपदेश सगळ्या देशात कसा जातो. हम्म. आकाशवाणी आकाशवाणी हा. माध्यम आहे ना ते. हा. व्यापक माध्यम आहे. तसं मी जो उपदेश केला तो कोणाच्या सत्तेने तर एका देवाच्याच. देव तर व्यापक आहे ना. हा. सगळं जुळतं मिळतंय जगद्गुरु तुकोबाराय. हा. ज्याला व्यापक भगवंताचं ज्ञान झालं ना त्याला या अभंग कळतात. हा. गुणी भजता निर्गुणी पावलो. गुण भजण्याकरता आहे. गुणाची जी भक्ती करतो ना आपण हम्म. तिचा फायदा काय? निर्गुणी पावलो. हा. निर्गुणाचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आपल्याला. निर्गुण तर काही दिसत नाही ना. हम्म. निर्गुण शब्दाचा अर्थ काय? तिथं गुण नाही. हा. तिथं गुणच नाही. याचं ज्ञान तरी कसं करायचं? हा. सगुण भरल्यावर होतंय म्हणले. हा. सगुण तात्पर्य मी जो उपदेश केला तो कोणाच्या सत्तेने तर एक देवाच्याच. कारण सर्वांमध्ये बोलण्याची शक्ती त्याचीच आहे.
बारीक जर पाहिलं तर प्रत्येकामध्ये आत्मा आहे, ब्रह्मचैतन्य आहे ना, हा आणि ती एक आहे. आपल्याला ती एकाचाच खरा मेळा लागा ना. हा नाही का? हम्म. आपल्याला असं वाटतंय, आपल्याला फक्त घटाकाश माहिती आहे. घटातलं म्हणजे छोटे 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 सर्व घटी, हा घटाकाश, मठाकाश, महदाकाश. घट फुटला, त्यातला आकाश कुठे गेला आता? गाडग म्हणा, नाही समजत. गाडग फुटलं, आता गाडग्यामध्ये तर आकाश आहे ना, आकाश म्हणजे हवा जरा. हा गाडग आहे आपल्या घरामध्ये एक, त्याच्यामध्ये हवा आहे ना. हा मग गाडग फुटलं, त्याची हवा कुठे गेली? वातावरणात हे झाले. सगळ्या याच्यामध्ये झाली ना ती. हा मिक्स झाले. आता ती वेगळी पुन्हा काढता येईल का? नाही ना. तसं जो मुक्त झाला, तो का आकाश एवढं झाला म्हणले. हा हा, हा फोडीला घट, फिरविला घट, फोडीला चरणी. कधी महावाक्य ध्वनी बोंब झाली. हा त्या महावाक्यानं कळालं का तू तुझ्या पुरता घाटापुरता नसून तू व्यापक आहे. आणि तूच ती स्वरूप आहे, तत्वम असी. हम्म. त्या महावाक्याच्या ध्वनीनं काय झालं मग? व्यापक झाले ना जगद्गुरु तुकोबर आहे. हा मग आकाश एवढा म्हणजे एवढं देवाचं स्वरूप आहे, तेवढं आकाश आहे. एवढं आकाश आहे तेवढं देवाचं स्वरूप आहे. तुकोबर आहे तेवढेच झाले. हा कारण सर्वांमध्ये बोलण्याची शक्ती त्याचीच आहे. हम्म. मूळ आत्म्यामुळे बोलतोय का आपण, कोणामुळे बोलतो? त्याच्यासाठी गेलेला माणूस तर काय बोलत नाही ना. नाही. काय गेलेलं दिसतंय तर नाही, वरून जाताना आणि येताना काही दिसत नाही. बोलायचं बंद झाला, आवरलं म्हणले नाही का. मग हा याच्यावरून तर कळवणं बोलणार आतली शक्ती कोणीतरी आहे, त्याला देव म्हणतो आपण. हम्म. विज्ञान दुसऱ्या भाषेत काहीतरी म्हणत असं नाही का. हा शक्ती म्हणती, चेतना म्हणती, पण त्यालाच आपण राम म्हणतो. बाकी काय याच्यात कुठं राम राहिला म्हणले आता नाही. हा त्याच्यात काही राम नाही म्हणले, निघून गेला वारामध्ये. एवढं कळण्याकरता ग्रंथ आहे. हा मी जो उपदेश केला तो कोणाच्या सत्तेने, तर एका देवाच्या. कारण सर्वांमध्ये बोलण्याची शक्ती त्याचीच आहे. पहा, याच्यातून एकच घ्यायचंय, आपल्या याच्यामध्ये थोडी उर्मी उठते. त्याला आपण एवढं करतोय, माझ्यामुळं असं झालं, मी अमकं केलं, मी लय अभ्यास केला, मी लय असं केलं नाही का. तुकोबरांच्या ठिकाणी ती काहीच नाही ना. हा म्हणजे मीच ठेवला नाही, तिने मी जाळूनच टाकला. मी पानावर दगड पडू म्हणली अशी इतके वैतगली महाराज. आता मीच नाही राहिला, मग सगळा करता अर्धा दिवस झाला ना. हा तुझं करता आणि तुझं कराविता. मी पाना राहिलाच नाही ना अर्जुनामध्ये. शेवटी हा मुक्त झालो, तुझे निपणे म्हणले का माझे निपणे म्हणलं. तुझे पण. हा, कशामुळे गुंतलो होतो या अर्जुन गुणी. मी हा आता तो मी नाही राहिला ना. कधी पार पुढे गेल्यावर तुझ्या प्रसादानं मी हे झालोय म्हणते. हा गुंतलो होतो अर्जुन गुणी, मुक्त झालो. आता काय म्हणले, आता माझं जर काही राहिलंच नाही, सगळे तुझीच सत्ता आहेत, आता काय सांगणार पुसणं काय राहिलंय. असा भाव आपला झाला पाहिजे. हा आपली उर्मी उठतीच आता. मी जो उपदेश केला तो कोणाच्या सत्तेने, तर एका देवाच्याच. म्हणून महाराज म्हणले एका जनार्दन. ते सोडायलाच तयार नाही, एका जनार्दन. एका जनार्दन.
कारण सर्वांमध्ये बोलण्याची शक्ती त्याचीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या निश्चयाने माझी भय नाही. आता भयाचं काय काम राहिलं मग? हा. सगळं करणारा देवच आहे. मग आता बुडावलाय तरी घ्या नाही. हम्म. हं? तर तो देवाच्याच सत्यानं जर त्यानं लिहिलेला आहे, मग तो पाहिजे. हा. कुठं घातल्याला काय झालं पाण्यात राहून? नाही ना. आता तू खूप बरं आहे म्हणतो, माझं काही नाहीच ना त्याच्यामध्ये. हा. पाहिजे तो. हम्म. त्याच्या सत्यानं गाथा तयार झाला, मग तो पाहिजे ना. हा. म्हणजे मी तू पण जाऊ दे दुरी, ते गेलं का भीती नाही राहत. हम्म. स्वतःवर काही राहिलंच ना मग जबाबदारी. लहान पोरग आहे, लहान पोराला पलीकडे जायचं म्हणजे आई उचलून घेते, त्याला काय घे नाही का काही. नाही. ते जर म्हणले नाही नाही मी जाईन पोईन मग ते आता ते पोईन का मग? सकाळच्या पाया माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीतस. अहो श्रोते वक्ते सकळे जन, बरे पारखून बांधा गाठी, फोडिले भांडार धान्याचा हमाल. मी तव हमाल भारवाही, तुका म्हणे चाली झाली चहू दिशी उतरला कशी. तुका म्हणे चाली झाली चहू दिशी उतरला कशी खरा माल. सकाळांच्या पायावर मस्तक ठेवून मी विनंती करतो, ऐकणारे बोलणारे सर्व जन हो, जी गोष्ट उत्तम असेल तीच परीक्षा करून आपली पदरी बांधा. जगद्गुरु तुकोबर विनवणी करतात, हम्म. सकाळांच्या पाया माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवितो. कोण? श्रोते, हा. वक्ते, हम्म. सकाळी हा. बरे पार बांधा गाठी. हम्म. जे खरं असन, सारा असन, उत्तम असन तेच पदरी बांधा. म्हणजे लक्षात ठेवा, हा. उलट काहीतरी ऐकू नका, काहीतरी मनात ठेवू नका, नाही का. हा. जे योग्य असन, विवेक. श्रोते वक्ते दोघांना सांगितलं बरं का. हा. मी परमार्थाचा भांडार खाना फोडला आहे, नाही का. हम्म. हा सर्व माल धान्याचा देवाचा आहे. मी तर येथील ओझे वाहणार हमाले, आहे का स्वतःवर काही? नाही ना. ते म्हणतच नाही माझं आहे म्हणून. हम्म. हा फरक आहे संतांमध्ये आणि सामान्यामध्ये. हा. हमाल नको काही सगळं मा गोडवणी नाही ना. नाही ना. म्हणजे ही भूमिका आहे संतांची. संतांची भूमिका ह्या विश्वाचा चालक मालक सत्ताधीशिक भगवान परमात्मा आहे. थोडक्यात रामकृष्ण परमहंसाच्या भाषेत ते म्हणायचे, मी त्या भगवंताच्या हातचं एक खेळ नाही. हम्म. खेळणं मग खेळणं आपाप खेळत का पोरं खेळते त्याला. पोरं खेळत्या. तसं भगवंताच्या हातचं खेळ नाही आपण. रामकृष्ण परमहंस काय म्हणायचे, मी एक भगवंताच्या हातचं खेळ नाही. म्हणजे प्रत्येकाची भाषा वेगळी असेल पण सिद्धांत एकच. हम्म. मी परमार्थाचा भांडार खाना फोडला आहे. घ्या तुम्हाला काय लागेल ते घ्या. आता इथं असं आहे, किती वाटलं तरी संपत नाही असं म्हणतात. हा. नसरे लुटीचा जुनाटही खाणी उघडली. किती वाटा नाम तुम्ही, नाम संपत आहे का? नाही ना. किती घ्या. हा. अक्षय भाता दिले आपल्याला, आतून येतच ना ते. हा. फक्त रामाचाच अक्षय भाता नाही, आपल्याकडे अक्षय भाता आहे. हा. अक्षय भाता म्हणजे कधी न संपणारा. हा. दिवसभर किती नामस्मरण करा, आतून येतच ते.
हम्म. कारण ती खाण उघडली म्हणली. फोडीले भांडार धन्याचा हा माल. मी मी काही मालक नाही म्हणले. मी तर हमाल भारवाही का म्हणे चाली झाली चहुदेशी उतरला कशी खरा माल. तुकाराम महाराज म्हणतात हा नामचिंतनाचा माल आहे. माल कायचा आहे? नाम. माल खराब होत नाही कधी. खऱ्या कसाला उतरल्यामुळे सर्व देशच चालू लागला. आपल्या नोटा इथं चालत पण दुसऱ्या देशात चालत नाही. हा. कसा आमच्या मालाचा नाही म्हणले हा कुठे चालतो. हा. कुठं चालतोय. आता ते फॉरेनचे दाखवितात ना ते इस्कॉनवाले. त्यांना हरे रामने हरे रामा रामा म्हणते रामो रामो म्हणते काय ते. आता तेच आहे ते उच्चार इंग्लिश उच्चार. देवाला काय नाही. नाम कुठं चालतं कसंही चालतं नाही का. म्हणजे देव भाव पाहत असतो ना. जे अख्ख्या विश्वामध्ये त्या नामाचा प्रसार केला ना. असं थोडं तसं पैसा चालतो का चौकट नाही ना. प्रत्येक देशाचं वेगवेगळं केलं नाही. महाराज म्हणले तो आता खऱ्या कसाला उतरला ना नामचिंतनाचा माल. चौकट चालू लागला म्हणजे त्याची किंमत सगळीकडे झाली. जी भगवान नामचिंतन सर्व करू लागले. पण माल आमचा नाही. म्हणजे रामाच्या नावाने इथं बाजार मांडला म्हणले. ते संत लागू ती मळ ममतेचा तिथं अजिबात त्याला हेच नाही स्वतः कासराच लागून देत नाही. मी करतो हा भावच नष्ट झालेला असतो. देह बुद्धीच नष्ट झालेली असते. देह भावच नष्ट झालेला असतो नाही का. तर ती गोष्ट घडती म्हणून फार भारी अभंग आहे. सकळांच्या पाया माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असते. कशा करता माल घेण्याकरता चिंतनाचा. आता आपल्याला सांगितलं मी चिंतन करा बाबा. माल खरा आहे. वाटू राहिलोय त्याचा मालक वेगळा आहे नाही का. देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयचा आला घर तसं पण वाटायचंच काम करतात नाही का. आणि बऱ्याच वेळा असं ऐकायला भेटायचं. अरे टपाली झालं कसं दिलं म्हणली. आमचं काय नाही म्हणली नाही का. संतांचं आहे भगवंताचं आलेलं आहे त्याचंही सगळं आम्ही तर तसं पोस्टमनचं काम करतो म्हणलं. म्हणजे हा फरक आहे संतांमध्ये आपल्यामध्ये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या नामचिंतनाचा माल खऱ्या कसाला उतरल्यामुळे सर्व देशात चालू लागला. म्हणजे त्याची किंमत सगळीकडे म्हणजे भगवंत नामचिंतन सर्व करू लागले. सकळांच्या पाया माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे. अहो श्रुती वक्ते सकळी जन. नुसते ऐकणाराला नाही सांगितलं बरं का नामस्मरण करा. आम्ही प्रवचन करतो कीर्तन करतोय ऐकणाऱ्यांना सांगितलं असं नाही. श्रुती वक्ती पुढं पुढं सकळही म्हणलं सगळे सकळही जन हा सगळ्यांकरता आहे. सगळ्यांकरता बरे फार कोण बांधा गाठी एक पुढील भंडार धन्याचा हा माल. मी तर हा माल भारवाई तरी नाम आपल्याला फुकटच मिळालेलं आहे नाही का. आणि किती वाटलंय संत प्रत्येक काळात वाटली तर संपत आहे कधी नाही. म्हणजे ते भंडार फोडले भंडार.
तुका म्हणे चाली झाली चौदिशी उतरला कशी खरा मा. कुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.